आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे आता पत्रकार परिषद घेत आहेत। थोड्याच वेळात ते माध्यमांशी संवाद साधतील। या ठिकाणी आदित्य ठाकरे सुद्धा दिसतायत। एकीकडे या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना आता या ठिकाणी उद्धव ठाकरे, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे यांची ही पत्रकार परिषद होते। सर्व पत्रकार बांधवांचं मनपूर्वक स्वागत। आजपासून राज्यात पावसाळ्याचे सुरू झालेलं आहे। या सगळ्या धर्तीवर काल विरोधी पक्षांनी सरकारच्या वतीने आधी चहा पानावर बहिष्कार घातलेला होता आणि याला कारणही अनेक आहेत आणि या सगळ्या कारणांचं या सगळ्या हॅलो 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 या सगळ्या कारणावर पत्रकारांशी बोलण्यासाठी, कारण हे सरकार येऊन 2 वर्ष होत असताना हे सरकार कशा पद्धतीने या राज्याच्या विरोधात, शेतकऱ्यांच्या विरोधात, कष्टकऱ्यांच्या विरोधात, युवकांच्या विरोधात आहे, भ्रष्टाचारी टक्केवारीचं हे सरकार आहे। म्हणून त्या विषयावर या अधिवेशनात महाविकास आघाडी असेल, शिवसेना असेल, कशा पद्धतीनं भूमिका मांडणार आणि शेतकऱ्यांची आणि ओव्हरऑल महाराष्ट्राची सद्यस्थितीवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब आज शिवालयात आलेले, सोबतच शिवसेना नेते, विधानसभेचे सदस्य माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, सुनीलजी प्रभू, अजयजी चौधरी, सचिन भाऊ, सर्व आमदार मंडळीत आहेत, नितीनजी आहेत, उदयजी आहेत, कैलासजी आहेत, लक्ष्मीताई आहेत, ठाकरेताई आहेत। सगळ्यांचं स्वागत करतो आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधावा। या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय सरकार म्हणते, खोके सरकारला बाय बाय म्हणते। साहजिकच आहे की या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडनं काही घोषणा होण्याची शक्यता आहे। उद्याच कदाचित त्याबद्दल काही घोषणा होतील। साधारणतः प्रथा अशी असते की दरवर्षी केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प मांडला जातो, सादर केला जातो आणि त्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ज्या योजना अथवा घोषणा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात त्याच्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते। अर्थसंकल्प एका बाजूला म्हटल्यानंतर उद्याचा जो काही घोषणांचा पाऊस पडेल हा गाजर संकल्प असणार आहे, कारण निधी खर्चच होणार नाही। घोषणा आजपर्यंत खूप झाल्या, घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ हे यापूर्वी सुद्धा मी म्हटलेलं आहे। मात्र जर या सरकारला जरा जरी संवेदना असतील तर त्या घोषणा आपण आतापर्यंत गेल्या 2 वर्षात जेवढ्या केल्या त्याची पूर्तता किती झाली एवढं जरी त्यांनी खरेपणाने उद्या नीट सांगितलं तर मी म्हणेन खूप झालं। हे सरकार, याला आता काय सरकार म्हणायचं, कारण खोके सरकार तर म्हणतातच, महायुती सरकार म्हणतात, पण एकूणच जर बघितलं तर केंद्र आणि राज्य हे त्यांच्याच भाषेत डबल इंजिन सरकार आपण किंवा ते म्हणत असतील तर ही दोन्ही सरकारं महागळती सरकार आहेत। हे लिकेज सरकार आहे, कारण राम मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा लिकेज झालेलं आहे, पेपर फुटी झालेली आहे, म्हणजे पेपर सुद्धा लीक होत आहेत, मंदिर सुद्धा लीक होते आणि ह्यांना लाज लज्जा शरम काही नाहीये।